कारंजा शहरांमध्ये हेल्मेट रॅलीमध्ये शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशन व आरटीओ आणि ड्रायव्हिंग स्कूल यांचा सहभाग। आपत्कालीन संस्थेचे श्याम भाऊ सवरू यांचे हेल्मेट विषयी मार्गदर्शन। हेल्मेट वापरण्याची सक्ती शासनाने करावी। दिनांक 20 जून 2025 रोजी सकाळी 9 वाजता रस्ता सुरक्षा व अपघातास आळा घालण्याच्या दृष्टीने कारंजा शहरात हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। हेल्मेट रॅलीचा मार्ग पोलीस स्टेशन शहर कारंजा येथून सुरू करण्यात आली। ते शासकीय विश्रामगृह झाशी राणी चौक बस स्टँड आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मेन रोड बजरंग पेठ महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन मंगरुळपीर वेस्ट रोड पोलीस वसाहत मार्गे शासकीय विश्रामगृह येथे समारोप करण्यात आला। या संदर्भात वाहतूक पोलीसचे वरिष्ठ अधिकारी श्री जगताप सर यांनी तसेच श्याम सवरू यांच्या मार्गदर्शनात हेल्मेट संदर्भात जनजागृती करण्यात आली व रस्ता सुरक्षा व अपघातास आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून कारंजा द्वारा जनसामान्य लोकांना या संदर्भात जनजागृती करून आपले जीवन सुरक्षित करावे असे मत व्यक्त केले। या रॅलीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाहतूक पोलीस अधिकारी श्री संग्राम जगताप, साधना दुधमले, चेतन बावणे, मोहिनी मोरे, नेवारे सर, वाहतूक निरीक्षक कारंजा, कुशल ड्रायव्हिंग स्कूल कारंजा, जय महाराष्ट्र ड्रायव्हिंग स्कूल कारंजा, सरनाईक ड्रायव्हिंग स्कूल कारंजा, श्रीनाथ ड्रायव्हिंग स्कूल मंगरुळपीर, महाराष्ट्र ड्रायव्हिंग स्कूल मंगरुळपीर तसेच कारंजा शहर पोलीस स्टेशन कर्मचारी व महिला पुरुष व सामाजिक कार्यकर्ता व नवयुवकांची मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभाग होता। ही रॅली कारंजेकरांनी पाहता कुतूहल व्यक्त केले। तसेच कारंजा पोलीस स्टेशनचे नेवारे सर वाहतूक निरीक्षक यांनी असे मत व्यक्त केली की हेल्मेटची सक्ती शासनाने जरूर करावे व नवयुवकांना सक्तीने हेल्मेट वापरावे। कोणतेही पत्रकार किंवा राजकीय दबावाखाली आणण्याचे प्रयत्न करू नये। पोलिसांना उत्तम प्रकारे कामगिरी करण्याकरता सहकार्य करावे असे मत व्यक्त केले। माननीय श्री जगताप साहेब व कारंजा आपत्कालीन संस्थेचे प्रमुख श्यामभाऊ सवरू यांनी दिलेली मुलाखत तसेच हेल्मेट रॅलीचे काही क्षण पत्रकारांनी टिपले आहे। प्रतिनिधी अब्दुल अजीज, न्यूज 24, आपकी आवाज।